पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. नुकताच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी यांच्या विरोधात भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत आणि पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवले होते. तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मोट बांधण्यासाठी व नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी या चारही नेत्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं दिसून आलं होतं. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत पंढरपुरातील मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 नगरसेवक विजयी झाले. आता पंढरपूर नगरपालिकेत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे संख्याबळ जास्त असल्यानं उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याकडून कोणाचे नाव पुढे केले जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर व सौरभ थिटे यांना संधी देण्यात आली, तर आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाला संधी दिली जाते याची मोठी उत्सुकता पंढरपूर शहरातील भालके समर्थक तसेच मनसेचे नेते दिलीप बापू समर्थक, अनिल सावंत समर्थक आणि नागेश काका भोसले समर्थक यांना लागून राहिली आहे. 2016 मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी 1 वर्षाच्या कालावधीकरता डी राज सर्वगौड यांना 1 वर्ष कालावधीकरता संधी दिली होती. मात्र पुढे त्यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्यामुळे समर्थकात अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं, तर अनेक इच्छुकांना नगरसेवक पदाची आपली अपेक्षा सोडून देणं भाग पडलं होतं. आता यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी केवळ 1 जणाला संधी मिळणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी सामाजिक कार्यकर्ते श्याम भोगाव यांच्यासह इतरही अनेक नावांची चर्चा आहे. परिचारक यांच्याकडून कालच स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांच्या 3ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले असताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार याची चर्चा कालपासूनच होऊ लागली आहे. आज दुपारपर्यंत याचा निर्णय अपेक्षित असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत आणि नगरसेवक नागेश भोसले यांच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाच्या नावाबाबत एकमत होणार याची उत्सुकता पंढरपूर शहरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिली आहे.